केला जाईल. कृपया तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. नमस्कार जियो में आपका स्वागत है। मैं सुनैना आपकी किस प्रकार सहायता कर सकती हूँ? हाँ मैडम नमस्कार. हेलो हाँ जी बोलिए। जो मैडम आपने नमस्कार मला नमस्कार. जी नमस्कार बोलिए सर, एग्जैक्ट इशू क्या रहा है अभी आपको? मैडम आवाज क्लियर आ रहा है का? आ रही है ना सर आपकी वॉइस क्लियर? हाँ मॅडम ते आवाजचा प्रॉब्लेम आहे मॅडम. काय होता सर, मोबाईलला होता असेल का इंटरनेटला होता असेल? ओके सर, जे शिरा होत आहे त्यासाठी मी माफी मागते सर. या कॉलवर मी सुनैना तुमची पूर्णपणे हेल्प करणार. ठीक आहे सर? हा ठीक आहे मॅडम. मात्र इंटरनेट काही बी चलत नाही मॅडम. ओके सर, जे शिरा होत आहे ना त्यासाठी मी माफी मागते सर. या कॉलवर मी सुनैना तुमची पूर्णपणे हेल्प करणार सर. तर आता तुम्ही मला सेम नंबर सेम लोकेशन वरून कॉल केलेला आहे बरोबर आहे? हो सर मॅडम. कोणकोणती वेबसाईट ॲप चालवण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे? मॅडम मोबाईल सगळ्यात प्रॉब्लेम होत आहे, एक साइड नाही. ओके ठीक आहे सर. लाईनवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. करंटली आता तुम्ही जे इश्यू फेस करत आहात सर डेटा सर्व्हिसेसच्या तुमच्या लोकेशनमध्ये सर. मॅडम हे लोकेशन कुठलं आहे सांगू शकता का मला? जी, तर जसं की मी बघत आहे सर तुमच्या एरियाची लोकेशन अन्नेम रोड पेठ पिंपलगाव महाराष्ट्र इंडिया बरोबर आहे? हो मॅडम बरोबर आहे. तुमचे जे इश्यू आहे 5 घंटे 17 मिनिटच्या अंदरमध्ये जे आहे सर रिझॉल्व्ह होऊन जाणार सर. यानंतर तुम्हाला या समस्येप्रती कॉल करण्याची गरज भासणार नाही. ठीक आहे सर? मॅडम हे तालुका पालम एक बार शेअर करा की. जी सर, आता मी तुमच्या ज्या इश्यूला आहे ना डेफिनेटली रिझॉल्व्ह करून देते. यानंतर तुम्हाला या समस्येप्रती कॉल करण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही जे आहे ना फास्ट इंटरनेट चालवण्यामध्ये सक्षम होणार. ठीक आहे? मॅडम आता डेटा वापरला नसल्यास उद्या भेटते मॅडम? जी आज जर मॅडम समजा आम्ही डेटा वापरायला नाही उद्याच्याला भेटते का मॅडम? बघा सर, समजू शकत आहे तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत आहे सर. मी सुद्धा विचार नाही करत सर वारंवार तुम्हाला इथं प्रॉब्लेम व्हायला हवी सर. यासाठी मी तुमच्या ज्या इश्यूला आहे ना सर डेफिनेटली रिझॉल्व्ह करून देते सर. यानंतर तुम्हाला या समस्येप्रती कॉल करण्याची गरज भासणार नाही. ठीक आहे सर? मॅडम एक दुसरा नंबर घ्या ना, सर्च करा. एका नंबरवरून किती तक्रार केल्या ते? हॅलो हां जी हा एक नंबर घ्या मॅडम. ओके हां सांगायचे आहे सर. 77 ओके 77 98 98 73 73 80 57. ओके सर. हे मॅडम हे कोणाच्या नावावर आहे सिम कार्ड बघा बरं एक बार. तर ही डिटेल्स तर मी सांगू नाही शकणार, माफी मागणार सर यासाठी. हा मॅडम हे माझ्याच नावावर आहे, राजेश मेकेवाड. याच्यावरून मॅडम ओके, सर. हा मॅडम याच्यावरून भरपूर तक्रार केल्यात मी जिओ केअरला. माझे दुसरे बी अजून सिम आहेत मॅडम, त्याचे नंबर सांगायची काय गरज नाही, तुम्हाला माहित आहे तर. मात्र मॅडम इथं नेटवर्क तर रोजच प्रॉब्लेम आहे, आम्ही कसं करायचं मॅडम? आणि आता तर इनकमिंग कॉल पण तुम्ही बंद केले मॅडम पैसे टाकण्या गेल्यावर. बघा सर, समजू शकत आहे तुम्हाला ही जी प्रॉब्लेम येत आहे सर. मी सुद्धा विचार नाही करत सर. तुम्हाला ही जी प्रॉब्लेम आहे ती वारंवार व्हायला हवी सर. यासाठी तुम्ही जे आहे सर मी तुमच्या ज्या इश्यूला आहे आपलं स्वतःचे इश्यू समजून रिझॉल्व्ह करून देते सर. यानंतर तुम्हाला या समस्येप्रती कॉल करण्याची गरज भासणार नाही. ठीक आहे सर? हो मॅडम, बरे माझ्या घरचे 5 सिम आहेत मॅडम इथं जिओ मध्ये. आता 5 सिम जर बंद असेल तर मला सांगा की तुम्ही 5 सिम बंद असेल, डाटा वापरण्याची क्षमता असून मला डाटा एकही काही वापरता येत नसेल तर मी काय करायचं? आणि तुमची रोज माफी तक्रार आम्ही कोणाकडे करायची मॅडम?
बघा सर, समजू शकत आहे तुम्हाला ही जी समस्या येत आहे ना, चिंता नका करू. मी याच कॉलवर तुमच्या ज्या इश्यूला आहे रिझॉल्व्ह करून देते. कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर 5 मिनिटं थांबायचे आणि एकदा आपल्या मोबाईल फोनला रिस्टार्ट करायचे आहे. ठीक आहे. हो. तुम्ही जे आहे 5G नेटवर्कचे कनेक्ट होऊ शकाल आणि अनलिमिटेड डेटाचा लाभ उठवण्यामध्ये सक्षम होणार. ठीक आहे. हो मॅडम, बरं भारतामध्ये किती कोट्यावधी लोकसंख्या असेल जिओचा वापर करत असेल मला सांगा की. हा? जी सर, मी तुमच्या गोष्टीशी ॲग्री आहे सर. तुम्हाला हे जे इश्यू होत आहे सर, चिंता नका करू सर. मी डेफिनेटली तुमच्या ज्या इश्यूला आहे सर रिसॉल्व्ह करून देते. यानंतर तुम्हाला या समस्येप्रती कॉल करण्याची गरज भासणार नाही. ठीक आहे सर. मॅडम असं रोजच होतं हो मॅडम. मी तुम्हाला काय वाईट शब्द बोलत नाही मॅडम, असं रोजच होतंय आमच्या सोबत. हा, आमच्या प्रत्येक ग्राहक, तुमच्या जिओच्या प्रत्येक ग्राहकासोबत असं होतंय. आणि तुम्ही रोज दिलगिरी व्यक्त करून मॅडम कसं नाही, एकदम न्याय आता कसा होणार मला सांगा की तुम्ही. जी सर, मी तुमच्या गोष्टीशी बिलकुल ॲग्री आहे सर. तुम्हाला हे जे इश्यू होत आहे सर, मी सुद्धा विचार नाही करेन सर. अशी जी प्रॉब्लेम आहे तुम्हाला वारंवार व्हायला हवी सर. यासाठी मी डेफिनेटली तुमच्या ज्या इश्यूला आहे सर याच कॉलवर रिसॉल्व्ह करून देते. ठीक आहे सर. मला सांगा, एक लाख जर ग्राहक असतील तर रोजचा एवढा 13 रुपयाचा घाटा असेल तर मॅडम 1 लाखामागं रोज 13 लाख ग्राहकाचं नुकसान आहे. म्हणजे 13 लाख डायरेक्ट जिओच्या शेअरमध्ये कंपनीमध्येच आहे त्या अकाउंटमध्ये. मला सांगा की तुम्ही किती कोट्यावधी ग्राहक आहेत मला सांगा तुम्ही रोज. हा, आणि तुम्ही डाटा असं वापरा देखील चान्स भेटत नाही आम्हाला. आम्ही काय करायचं? तक्रार कोणाकडे करायची? तुम्ही दिलगिरी कोणाकडे व्हायचं रोजच्या रोज? बघा सर, मी तुमच्या गोष्टीशी बिलकुल सहमत आहे. तुम्हाला ही जी प्रॉब्लेम येत आहे, मी सुद्धा विचार नाही करत सर. इथं तुम्हाला वारंवार कॉल करण्याची गरज भासायला हवी सर. यासाठी मी डेफिनेटली तुमच्या ज्या इश्यूला आहे रिसॉल्व्ह करून देते. यानंतर तुम्हाला या समस्येप्रती कॉल करण्याची गरजच भासणार नाही.